आज सर्वप्रथम माझा काही हे अंबरनाथ हातीमध्ये आलेले आहेत. आला आला मशीनचा घोळका याच्यात मिळाला ओळखा. हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आपण आता चाललो शर्तींना. तर ही लोक जात होती तर आम्हाला घेऊन कोण जात नव्हतं तरी आम्ही आलो आहे. रॅपिडो बुक केली. तर आम्ही आता बघू पोहोचू किती वाजता. आम्ही एक वाजता निघणार होतो. 1 ते 1:30 झाले. 1:30चा 2 होईल झाला असेल. तर आम्ही आता निघालो आहे. किती वाजता बघू पोहोचायला. अभयाला आम्ही पुढे गेले. ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. बघूया काय काय कोणते नवीन पहिले दिसतात. इधर फ्रॅक्चर हो गया. कसं वाटलं अप्पू? दगडाला दगड नाही दिसला. हँडलला मला वाटलं काय स्टँडच आता तुटला. मला पण पका ऊन आहे इथे. आणि माझ्या गाडीवर काय झालं की तुला मी मारणार. सुंदरा बघा बुट्टे बिटे घालून आले पटेल. लांडा आहे तो आपला. हे मयूर भाई आम्ही फुल सेफ्टी मध्ये आलो. पब्लिक गाडीवर लागतं लिंकर कापलाय 5 रुपये. भैया आता मी त्या साईडला आलो. इथे कशासाठी आलं ते नाही माहिती. कुठे ते काहीच. आम्ही इथे आलोय पुढे तिथे बैल बांधले सगळे. इथे पक्का ऊन आहे आणि हा कातोडे बघा काळा झाला खूप. सगळे इथे मस्त फुल कॅप बिप घालून असे बसले असं बांधून स्कार्फ सारखं. आणि मयूर भाई मास्क घालून आले सगळे इथे. बॅग वेगवेगळे अँटिक आहेत सगळे. कलिंगड एलियन सुटेल गाईड आता. आता हे अमय ताई गायब झालेत. आम्ही आता
आता त्यांना शोधायला चाललंय. बघू भाई एकेकाच्या मागे झालं. हा घेऊन चाललाय आम्हाला तर काय घंटा माहित नाही इथला. नाही आम्ही नव्हतो पहिले. बर्थडे गरीब गाय फुल फोटो काढते चालले हा. किती वर्ष झालं तो विचार ना. तर आपण आता निघूया इथून. आपल्याला शोधायचंय कोणाला? एलियनला. कारण की कुठे गायब झाले समज नाही. आलं आम्हाला भेटला आहे फायनल एलियन 1001. आणि ते सगळे बाईट देत आहेत छोटी छोटीशी. आणि सगळे बाईट घेईपर्यंत आम्ही आत्ता पोचलोय. अख्खा अड्डा फिरून आत्ता पोचलोय. शोधता भेटत नव्हता. एकाचा बर्थडे होता तो भेटला आम्हाला. दुसरे तर काय भेटले नाही. एखादा बर्थडे म्हणजे बैलाचा बर्थडे होता का? काय नाव होतं त्याचं? बल्मा 82 काय नाव होतं हे नको ब्लॉग मध्ये टाकूस. ते नको. तुला सबस्क्राईब केलंय त्यांनी. हा सबस्क्राईब केलं असेल. अरे पण मला लक्षात नव्हतं ना. बल्मा 82. नंदी चालत नव्हता तेव्हा राहुल दादांशी काय बोलणं होत होतं की काय करायला पाहिजे की एलियन गुलाला करते. नाही बोलणं तर हेच होतं की त्याला इथल्या गरमीची सवय नव्हती. आता सवय पण झाली आहे आणि प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा यायचा. मग आज ते सर्व दुरुस्त करून आज गुलाल घेतला. आणि आजचा स्पीड बघितला जेव्हा गाडी आपण बघितली एकच छकडा वगैरे अंतर होतं. हो त्याच्याबद्दल काय बोला? आज तितक्या चकड्यात अंतर होतं. आज म्हणजे जेवढा आज पळाला जेवढा जर त्या स्पीडनं जर कधी जरी पळाला तरी तो एक चकडीत अंतर देणारच कोणाला. बघा आपण घोड्यात सुद्धा एलियन बघतो आणि आता बिंजोडलाही बघतोय. काय स्पीड तुम्हाला वाटतं? बिंजोडला स्पीड तर आहेच आता आणि तो असाच स्पीड राहील. मथुरची गाडी लागली. मथुरची गाडी लागली तर बघू भाई. त्याच्यासाठी चालू आहे आम्ही. बाकी काय विषय नाही खरं. तर बघू कसं काय. फुल क्राऊड आहे बाई. फुल क्राऊड. आणि कुणाचा विषय विचारू नका. अजूनही ओमकार वगैरे आले ते सगळे पार्टी आहेत. अक्कू पक्का मथुरचीच गाडी आहे ना? हा अक्कू कधी येईल काय माहिती. आमचा पण पक्ष आलाय पण त्या गाडीला लागेल 1 तास. 1 तास लागेल आणि तोपर्यंत घरी जाणार. लास्ट टाइम लावतात यार. म्हणजे तुमच्या दोघींना तो ठेवणार इथेच. लास्ट टाइम लावतायत. दीदी आणि आमच्याकडे 500. कुठे चाललंय? बाहेर चला आता सगळे बाहेर. सगळे खालती होतील आता बाई. चला परत. नावातच दम आहे काय. आता बाईट बघू. विषय. दोन्ही गाड्या लागल्यात. मथुर पण आणि अक्का अड्डा खाली. चलो आता आपण जाऊया तिथे. सगळे बाईट घेतील तिकडे. छोटीशी बाईट घेऊया.
बाकू कुठे गेला अक्कू अक्कू पळाला आमचा बैल पळाला गेला कुठे पुढे एकदम चला बाकीट बोलणार आहे हे अंबरनाथ हातीमध्ये आलेले आहेत वजीरच्या मालकांना काय सांगाल? हे खेळ आनंदात आहे. आनंदामध्ये खेळल्यानंतर आनंदाला आनंदच भेटत असतो. आमच्याकडून रागाला राग भेटत असतो. त्याच्यामुळे कधी आमच्यासोबत जे खिलाडी वृत्तीने खेळतात मग त्याचा आम्हाला आनंद असतो आणि अर्जित होत असते. पुढच्या टायमाला जितायचा प्रयत्न करायचा. तर एक मोठी खरेदी केली पण कुठून कुठेतरी अपयशच येत होतं. काय आला नाही यश. पहिली पायरी तर अपयशाचीच असते. तो पण विचार करत असेल का अनुभव पण विचार करत असेल का दादा आता काही रिटर्न पाठवतो का बैल माझ्या घरी. पण असं काय नाही. एकदा घेतला पण त्यांनी पण प्रामाणिकपणे मुंबईला येऊन पुन्हा एकदा आज सोनू भाऊचा सुद्धा एलियननी मान ठेवला आणि आज गुलाल मिळवून दिला. ही आमच्याकडे आनंदाची गोष्ट आहे. आमचे जे कट्टर सैनिक आहेत ते एकदम त्यांना सुद्धा असं वाटतं का बाबा मथुर एलियन 1001 धावन नेहमी गुळात राहावं, जिंकत राहिली पाहिजे. मग त्याच्यामध्ये सगळ्यांची खुशी असते. माझी एकट्याचीच खुशी नसते. ठीक आहे, कधी कधी जेव्हा आपले नंदी हरतात तेव्हा वाईट तर वाटत असतं पण कधी कधी मला तर अक्षरशः तो दिवस माझा खूप बेकार जात असतो. प्रत्येकाला दादा फक्त तुमचीच नाही प्रत्येक फॅमिली कुठून कुठं तरी ना अक्षरशः फोन बंद करून किंवा एक डोळ्यातून अश्रू येतात जेव्हा म्हणजे खरंच मथुरला हरताना किंवा एलियनला हरताना बघते तेव्हा. काय सांगाल? तर हे सगळे जनसामुग्री आहे आमची. सगळे बिचारे मथुर जिंकण्यासाठी एलियन जिंकण्यासाठी येत असतात आणि यांना सगळ्यांना त्यातला आनंद भेटत असतो. म्हणून त्यांच्या आनंदामध्ये कुठेतरी माझा सुद्धा आनंद लपलेला असतो. म्हणून मथुरला नेहमी सांगत असतो जोपर्यंत पळतोय तोपर्यंत गुळात. काय सांगाल? हरल्यावर लय परेशान करतात मला. म्हणजे सण नाही होत. घरामध्ये सुद्धा बोलणं ऐकायला लागतं मला कारण की सगळे हरले तरी नाही हरला पाहिजे. नेहमी गुलालाचा विजय घेऊनच मथुर घरी आला पाहिजे. हे घरचे लक्ष्मीला सुद्धा वाटत असतं का मथुर जिंकला पाहिजे. दादा इतर नंदींच्या हरण्याने आणि मथुरच्या हरण्याने एक वेगळाच मनाला ठेस पोहोचून जाते. तुमचं काय म्हणणं आहे? हारला तरी काय फरक नाही पडत पण गरीबाशी हारल्यावर आनंद वाटतो कारण की त्यांचे नंदी उजेडात येतात. मारलेल्यांशी हारल्यावर वाईट वाटतं मग असं होतं. दादा आज बघतोय फॅन फॅमिली तुमची सोबत नेहमी म्हणजे हारली तरी पण सोबत आणि जिंकली तरी पण सोबत कायम म्हणजे अशी कट्टर फॅन फॅमिली तुम्हाला भेटलेली आहे. किती आले अभिमान ना वाटतो? खूप गेले पण माझे फॅन फॅमिली कुटुंब ते माझे सोबत एकदम प्रामाणिकपणे निष्ठेने राहिले आणि वाटत होता कुठेतरी हारल्यानंतर फॅन फॅमिली कुटुंब कधी कमी होईल पण कमी नाही झाला, वाढत गेला. त्याच्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. आता मी 28 तारखेला एक मथुरच्या नावाने पहिली शाखा ओपन केलेली आहे अहिल्याबाई नगरला. तर तिथे मी जाणार आहे. माझे मोठे बंधू तात्या शेठ आम्ही सगळे एकत्र त्या उद्घाटनासाठी एक मथुरच्या नावाने पहिली या महाराष्ट्रात शाखा ओपन झाली कपड्याच्या दुकानाची. म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्या मथुरने मला काय मिळवून दिलं तर हे मिळवून दिलं. तिथून वापस आमचे बांगर साहेब आहेत आमदार आमच्या पक्षाचे, त्यांच्याकडे स्पर्धा आहे 27, 28, 29. मग मथुरला घेऊन तिथे सुद्धा जाणार. दादा बघायला गेली तर आज मथुरच्या विरुद्ध एक मोठी गाडी होती. अक्षरशः म्हणजे चांगली पळते ती गाडी. नाही लहान भावाचा आज जो हे होता ते पण आपले घरचेच संबंध आहेत. पोरं चांगले आहेत. त्यांना पण ड्रायव्हर नव्हता तरी पण आम्ही एकमेकाशी हसतच गाडी केली. हसत खेळत बा ये पुढे सांगत होते ड्रायव्हर नाही पण ठीक आहे एकामेकाला सांभाळूनच खेळ करायचा असतं. त्यांना सुद्धा शुभेच्छा. त्यांनी ते याच्या पाठीमागच्या टायमाला आपले संदीपबाई माई असतील, कान्हा पाटील असेल, आमचे तरी पण शांत आहे आपण म्हणजे चांगलाच असतो आपण नेहमी ना. याच्या पुढे पण या बैलगाडा क्षेत्राला कुठे काळबोट नाही लागणार ह्याची मी काळजी नक्कीच घेईन. कारण की आता काय फॅन फॅमिली कुटुंब वाढला आहेत, परिवार आहे आपला, पोरं मोठे झाले आहेत,
आपले चाहते आहेत, आपल्याला मानणार आहेत, कोणतरी आपली वाट बघत राहतो. लालाचे एक्सप्रेशन एकदम रिअल होते. भाई आता आम्हाला लेट झालाय, पण काय विषय माहितीये का, एक गाडी बघायची म्हणून थांबलोय. आता बघू काळोख होईल. मागच्या वेळेला पण काळोख झालेला. थोडा एका मागे करा, थोडा चला योगेश दादा. बोल ना, ते गाणं बोल ना. आपलं ब्लॅक टायगर दाखव. ब्लॅक टायगर. आणि तू कोण? तू कोण? बकरी. तीन माकडं बघा. एलियन पण आला, मथुर पण आला. ओंकार काय बोलली? ऐकलंस ना? ऐकलंस काय बोलली? तर आपण आता निघालो इथून. ती लोक थांबली आहेत, तर ब्लॉग थोडा तिकडे गाठी. तुला कसं वाटलं? मस्त. 1 वर्षाने आलो बट एन्जॉय केलं. घरच्या शिव्या खातो बट येतो. आणि मयुरी गाडी बसते. मयूर सगळे मयुरी बोलतील आता बाई. तर आपण ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटीशी बाईट आपण ती लोक घेत होती त्या गेली, कारण की क्राऊड जास्ती होता. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आत्तासाठी बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.